ओके. लास्ट क्लास कोणाला आठवतंय आपण काय शिकवलं होतं? काय शिकला होता तुम्ही? क्यूब अँड क्लास मध्ये क्यूब रूट. क्यूब अँड क्यूब रूट. येस, क्यूब अँड क्यूब रूट. ॲब्सोल्युटली करेक्ट. न्यूक्लियर थर्ड चॅप्टर कंप्लीट केला होता. थर्ड चॅप्टर ज्यामध्ये आपण वेगवेगळे लॉज बघितले. येस. क्यूब कसा काढायचा बघितला, क्यूब रूट कसं काढायचं बघितलं, स्क्वेअर रूट आणि वेगवेगळे जे लॉ होते ते पण आपण यूज करून एक्झाम्पल सॉल्व केले. ओके. नाउ टुडे वी हॅव टू स्टार्ट विथ दॅट फोर्थ chapter, that is altitudes and medians of a triangle. ओके. तर आता कोण सांगेल मला अल्टिट्यूड म्हणजे काय असतं? तुम्ही कुठे हा शब्द ऐकलाय? शिरोलंब. शिरोलंब. ओके. म्हणजे काय असतं रे? शिरोलंब म्हणजे काय असतं? मॅम परपेंडिक्युलर एका रेषेत जातो. छेदिका. ट्रायंगलला व्हर्टेक्स करतो. ओके ओके. महाले वॉट एव्हर यू सेड थोडं बरोबर आहे. थोडं अजून मला डिटेल मध्ये कोण सांगेल? मॅम मी सांगू आता. Ma'am, the perpendicular segment drawn from a vertex of a triangle. ओके ओके फाइन. मॅम आदम तू सांग. आदम बोल. यस मॅम, आपण दोन रेषा न छेदणारे जर घेतले आणि महाले तुझं माईक ऑफ कर. महाले आणि पवार माईक ऑफ कर. हा आता आदम तू बोल. दोन एकमेकांना न छेदणारे दोन रेषा समान जर घेतले आणि त्याच्यामधून जर एक छेदणारी रेषा गेली तर त्याला शिरोलंब असे म्हणतात. ओके. तू थोडं वेगळं सांगितलेलं आहे. सांगू? थांब जरा. महाले वेट. नाव सी प्रीती पवार तू सांगशील का? येस मॅम. ओके सांग. मॅम एक रेष दोन रेषांच्या मधून किंवा एके रेषेच्या मधून जाते त्याला इलेक्ट्रिक अँगल म्हणतात. ओके. तुम्ही ट्राय केलं पण बघा आता मी तुम्हाला शिकवते एक्झॅक्टली अल्टिट्यूड म्हणजे शिरोलंब म्हणजे काय. आता मी इथे तुम्हाला स्क्रीनवर त्रिकोण काढून दाखवले. ओके. नाव लिसन. सगळे आता लक्ष द्या फक्त. ठीक आहे. माईक ऑफ करा सगळ्यांचा आणि लक्ष द्या. इथे मी त्रिकोण काढलाय. याचं नाव दिलं मी त्रिकोण ए बी आणि सी. ठीक आहे. आता समजा मी या शिरोबिंदूतून म्हणजे बी या व्हर्टेक्स पासून समोरच्या बाजूवर जर मी लंब टाकला. काय टाकला? लंब टाकला. तर आता याला मी नाव दिलं समजा डी. ठीक आहे. याला नाव काय दिलं? डी. तर बी डी या सेगमेंटला तुम्ही म्हणू शकता अल्टिट्यूड म्हणजेच शिरोलंब. त्रिकोणाचा शिरोलंब. त्रिकोणाची अल्टिट्यूड. ओके. आता तुम्ही सांगा मला त्रिकोणाला किती शिरोलंब असू शकतात किंवा असतात? मॅम 2. 3. मॅम 3. मॅम 3. ओके ओके व्हेरी गुड. आता तुम्हाला माहितीये त्रिकोण म्हणजे काय की ज्यामध्ये 3 कोन आहेत म्हणजे त्याला 3 व्हर्टेक्स असणार. येस और नो? येस. यस. येस. म्हणजे मी आता जो तुम्हाला स्क्रीनवर काढून दाखवला जो लंब तो एकाच व्हर्टेक्स मधून काढलाय मी. मग अशा पद्धतीने तुम्ही या सी पासून सुद्धा इथे लंब काढू शकता. येस और नो? येस मॅम. आणि सेम असाच तुम्ही ए या व्हर्टेक्स मधून समोर काय काढू शकता? लंब काढू शकता. इथे पण 90 डिग्री झाल्यानंतर हा सुद्धा काय झाला? लंब झाला. म्हणजे त्रिकोणाला एकूण किती शिरोलंब असतात? 3.
3 ma'am. Yes. म्हणजे triangle has how many altitudes? Total 3. 3 altitudes. Yes. ओके. सो त्रिकोणाला 3 अल्टिट्यूड असतात म्हणजेच शिरोलंब असतात. शिरोलंब म्हणजे काय? त्रिकोणाच्या कोणत्याही श्याम पाटील माईक ऑफ कर. श्याम पाटील माईक ऑफ कर. मॅम हा मॅम ह्या लंब टाकायला चाप ओढावे लागतील. काय? चाप आपण बीचा लंब टाकला तर आपल्याला ए पासून तर बी पर्यंत अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यावा लागेल आणि चाप मारावं लागेल आणि पुन्हा लंब टाकावं लागेल. म्हणजे काय म्हणतो तू? चाप मारावं लागेल म्हणजे? मॅम आता आपण मॅम म्हणजे आर्क मारावा लागेल. तिथं आर्क अर्ध्यामध्ये आर मारून मग तिथे Yes, लाईन ma'am. परपेंडिक्युलर काढा. अच्छा, ते ते कन्स्ट्रक्शन आपण नंतर बघू. Yes, ma'am. ओके ओके, आय गॉट दॅट. कन्स्ट्रक्शन नाही मी तुम्हाला आता सांगितलं. मी फक्त काय सांगितलं की अल्टिट्यूड म्हणजे काय एवढंच मी एक्सप्लेन केले. कसा काढायचा, कोणत्या पद्धतीने काढायचा ते आपण नंतर बघूया. आता फक्त आपल्याला काय बघायचं होतं की अल्टिट्यूड म्हणजे काय, त्रिकोणाला किती अल्टिट्यूड असतात ते फक्त बघायचं होतं, जे आपण आत्ताच पाहिलं की त्रिकोणाला 3 अल्टिट्यूड असतात आणि प्रत्येक व्हर्टेक्स मधून एक अशा मिळून 3 असतात. आता बघा इथे यातून काढलेला जो लंब आहे तो इथे आला, इकडून काढलेला लंब इथे आणि इकडून काढलेला लंब इथे. पण काय होतंय की जेव्हा ती 3 लंब आपण काढतो त्यावेळी ते 3 लंब एका पॉइंटला येऊन मिळतात म्हणजे काय? दे आर क्रॉसिंग इच अदर, दे आर मीटिंग इच अदर, दे आर इंटरसेक्टिंग इच अदर. एका बिंदूमध्ये ते एकमेकांना मिळतात म्हणजे क्रॉस होऊन पुढे जातात. म्हणजे या पॉइंटला आपण कन्सिडर करू शकतो. कोण सांगेल मराठीमध्ये? कोण सांगेल? या बिंदूला आपण काय म्हणतो की जिथे 3ही शिरोलंब एकत्र येतात? ऑर्थो सेंटर. ऑर्थो सेंटर म्हणतात. पण मराठीत काय म्हणतात रे? मॅम मध्यबिंदू. शिरोबिंदू. मॅम ऑर्थो सेंटर. मॅम मध्यबिंदू. हॅलो मॅम. मराठी टेक्स्टबुक कोणाकोणाकडे आहे त्यांनी चेक करा चला. हॅलो मॅम. व्हॉट इज टेक्स्टबुक मॅम? मॅम स्क्रीन छोटी झालेली आहे आणि ब्रेक पण होते. स्क्रीन छोटी झाली. मॅम ओके, जस्ट अ मिनिट. आता मी तुम्हाला तुमचं जे पुस्तक आहे त्याची स्क्रीन शेअर करते आणि आपण तिथे बघूया की तिथे कशी आकृती दिलेली आहे. बघा आता सगळ्यांना आता स्क्रीन दिसेल, नवीन स्क्रीन इथे. ओके, इथे काय दिलंय बघा. अल्टिट्यूड म्हणजे काय? दी परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अ वर्टेक्स ऑफ अ ट्रायंगल on the side opposite to it is called an altitude of the triangle. म्हणजे काय? हा त्रिकोण दिला ABC. या त्रिकोणामध्ये समजा मी A या वर्टेक्स पासून समोरच्या विरुद्ध बाजूवर जर परपेंडिक्युलर ड्रॉन केला म्हणजे एक लंब ड्रॉ केला तर त्या सेगमेंटला, या एपी या सेगमेंटला आपण म्हणू शकतो अल्टिट्यूड. आता अल्टिट्यूड म्हणजेच त्रिकोणाची हाईट असते म्हणजे उंची. कारण त्रिकोणाची उंची जेव्हा आपण मोजतो तेव्हा ती परपेंडिक्युलर असते. ओके, आणि जो बीसी दिलेला आहे त्रिकोणामध्ये तो आहे त्याचा पाया आणि एपी आहे त्याची उंची, ज्यालाच आपण अल्टिट्यूड असं म्हणतो. ओके,
म्हणजे अल्टिट्यूड म्हणजे काय? द परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन फ्रॉम द वर्टेक्स ऑफ अ ट्रायंगल ऑन द अपोजिट साइड. इट इज अल्टिट्यूड ऑफ अ ट्रायंगल ऑफ द ट्रायंगल. ओके, अल्टिट्यूड म्हणजे काय कळालं का? आता यामध्ये बघा अल्टिट्यूड कशी काढायची ते दिलेले. आता इथे आपल्याला माहिती, इथून आपण काय केलं, डायरेक्ट 90 डिग्री कुठे होतो ते बघितलं आणि इथे आपण लंब काढला. पण समजा मला या एक्स या बिंदूतून काढायचंय लंब. बघा मी काय सांगते, एक्स या बिंदूतून मला इथे लंब काढायचं, तर मी काय करणार, हा जो सेट स्क्वेअर असतो, सेट स्क्वेअर तुमच्या कंपास मध्ये असेल सेट स्क्वेअर, तर यामध्ये इथे जो अँगल झालेला असतो तो असतो 90 अंशाचा अँगल. मग तो सेट स्क्वेअर काय करायचा, झेड पासून स्टार्ट करायचा आणि तो उजव्या बाजूला असा शिफ्ट करायचा, म्हणजे मूव्ह करायचा, पुढे ढकलायचा. कुठपर्यंत ढकलायचा पुढं? जोपर्यंत या साईडला एक्स हा बिंदू मिळत नाही तोपर्यंत तो असा पुढे 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 जायचा इथपर्यंत. आणि इथे आल्यानंतर हा जो एक्स पॉइंट आहे, इथे हा सेट स्क्वेअर मिळाल्यानंतर तुम्हाला जी काही सेगमेंट मिळेल इथून एक्स या वर्टेक्स पासून समोरच्या बाजूवर इथपर्यंत जी काही लाईन सेगमेंट मिळेल त्याला आपण अल्टिट्यूड म्हणायचं. म्हणजे एक्स आर त्याच्यानंतर होणार अल्टिट्यूड. मग त्याचा बेस काय येणार? वाय झेड, कारण वाय झेड या अपोजिट साइडवर एक्स आर अशी अल्टिट्यूड आपण ड्रॉ करतो. म्हणजे एक्स आर इज कॉल्ड ॲज अल्टिट्यूड अँड वाय झेड इज कॉल्ड ॲज बेस. आता एक्स आर अल्टिट्यूड म्हणजेच ती काय आहे? ती आहे उंची, त्रिकोणाची उंची. ओके, आता सगळ्यांना समजलं का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. म्हणजे पहिली मेथड आहे शिरोलंब काढण्याची की सेट स्क्वेअरचा वापर करायचा. सेट स्क्वेअर अशा पद्धतीने ठेवायचा की तो जेव्हा मूव्ह करता तुम्ही त्यावेळी तुम्हाला ज्या शिरोबिंदूतून काढायचा आहे त्या शिरोबिंदूतून बरोबर तुम्हाला विरुद्ध बाजूला ती लाईन सेगमेंट जी आहे ती ड्रॉ करता आली पाहिजे. ओके, मॅम आपण सेट स्क्वेअर ठेवून फर्स्ट अँड सेकंड लाईन ड्रॉ करू शकतो, तर आपल्याला ऑर्थो सेंटर आपोआप मिळून जाईल. येस, जसं की आता आपण एक्स या बिंदूतून काढलं तसं सेम आपण वाय बिंदूतून काढू शकतो आणि तसं सेम झेड या बिंदूतून काढू शकतो. आणि ज्यावेळी ते तीन एकत्र येतात त्यावेळी जो बिंदू तयार होतो त्याला आपण म्हणतो ऑर्थो सेंटर. ठीक आहे, बघा आता स्क्रीनवर मी तुम्हाला पुढचा पॉइंट दाखवते की ज्यामध्ये 3 अल्टिट्यूड दाखवलेले आहेत. बघा इथे या आकृतीमध्ये या बिंदूतून काढलेली आहे अल्टिट्यूड, ती समोरच्या विरुद्ध बाजूवर गेली म्हणजे झेड पी ही अल्टिट्यूड झाली. त्याच्यानंतर एक्स आर ही एक अल्टिट्यूड झाली आणि तिसरी अल्टिट्यूड म्हणजे वाय क्यू. आणि या तीनही अल्टिट्यूड ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या बिंदूला, त्या पॉइंटला आपण म्हणतो काय? ऑर्थो सेंटर. आता इथं दिलंय बघा, द पॉइंट ऑफ concurrence is called orthocenter of the triangle and it is denoted by the letter O. म्हणजे याला आपण O या अक्षराने दर्शवितो आणि या बिंदूला आपण म्हणतो काय? म्हणतो ऑर्थो सेंटर. आणि कॉन्करंट आहेत अल्टिट्यूड. कॉन्करंट म्हणजे काय? एका बिंदूतून एकापेक्षा जास्त आपण अल्टिट्यूड काढू शकतो म्हणून त्याला कॉन्करंट म्हणायचं. म्हणजे ऑर्थो सेंटर म्हणजे काय? ज्या ठिकाणी तीनही शिरोलंब त्रिकोणाचे एकत्र येतात त्या बिंदूला आपण ऑर्थो सेंटर असं म्हणतो. समजलं? यामध्ये तुम्हाला डाऊट आहे? No, ma'am. दर्शवितो म्हणजे मॅम दर्शवितो म्हणजे डिनोट करतो, रिप्रेझेंट करतो. वी आर युजिंग लेटर ओ टू रिप्रेझेंट दॅट ऑर्थो सेंटर. म्हणजे त्या ओला त्याची जागा देतो. हा, ओला जागा देतो असं नाही, त्या बिंदूला ओ या लेटरने आपण रिप्रेझेंट करतो म्हणजे दर्शवितो, म्हणजेच दाखवतो. दर्शवितो म्हणजे काय? दाखवतो. ठीक आहे, गेटिंग? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. नो मॅम. नो? नो मॅम. Who said no? Who said no?
कोणाला नाही समजते? एनीबडी? समजतंय मॅम. हा, ओके हर्षदा. चलो, तर नेक्स्ट आपला पॉइंट नाही आहे बोललं काय? मॅम. हा, सुवर्णा? कोणीतरी नाही बोललं. हा, मी विचारलं पण कोणी उत्तर नाही दिलं. ओके, खरंच Yes, कळालं ma'am. नसेल तर विचारा. हा, मॅम खरंच कळत नसेल तर विचारा तुम्ही. मी एक्सप्लेन समजलं मॅम. ओके ओके. आता बघा नेक्स्ट पॉइंट आहे द लोकेशन ऑफ द ऑर्थो सेंटर ऑफ अ ट्रायंगल. म्हणजे ज्यावेळी तुम्ही ऑर्थो सेंटर ड्रॉ करता म्हणजे तो तुम्हाला मिळतो. कसा मिळतो? जेव्हा तुम्ही 3 जे शिरोलंब आहेत ते ड्रॉ करता त्यावेळी ते 3 शिरोलंब जिथे मिळतात, एकत्र मिळतात, इंटरसेक्ट होतात, त्या बिंदूला आपण ऑर्थो सेंटर म्हणतो. पण आता त्रिकोणाचे वेगवेगळे प्रकार आहेत. कसे? एक आहे काटकोन, लघुकोन, विशाल कोन. तर अशा त्रिकोणांचे जे ऑर्थो सेंटर आहेत ते वेगवेगळ्या पोझिशनवर असतं, लोकेशनवर आहे. म्हणजे असं नाही की त्रिकोण काढलाय तुम्ही आणि ऑर्थो सेंटर तुम्हाला आतमध्येच मिळेल. इट इज नॉट लाईक दॅट. सी हिअर in the first figure they have mentioned that this triangle is right angled triangle. म्हणजे काय? हा काटकोन त्रिकोण आहे. आता तुम्हाला तर माहितीये काटकोन त्रिकोण जो असतो त्याचा हा जो इथून ए बिंदूतून जी बाजू दाखवलेली आहे ए बी ती स्वतःच अल्टिट्यूड असते. म्हणजे ए बिंदूतून पुन्हा तुम्हाला अल्टिट्यूड काढण्याची गरजच नाही, कारण ए बिंदूतून ऑलरेडी बी बिंदूवर काढलेली जी काही सेगमेंट आहे ती तुमची अल्टिट्यूड आहे. ठीक आहे. आता त्यांनी काय दिलं की इथे त्यांनी सांगितलंय तुम्हाला की ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल अँड ड्रॉ ऑल इट्स अल्टिट्यूड्स, राईट द पॉइंट ऑफ कॉन्करन्स. तुम्हाला तो कॉन्करन्स पॉइंट कुठे मिळेल रे काटकोन त्रिकोणाला? वेअर यू विल गेट? बी आणि डी. बी आणि डी? मॅम बी अँड मॅम हा, ए अँड सी. ए अँड सी. A and C. A and C. मी काय प्रश्न विचारला? कॉन्करन्स. कॉन्करन्स ज्या ठिकाणी तीनही अल्टिट्यूड एकत्र येतात तो बिंदू कोणता आहे? बी. Concurrence. बी मॅम. मॅम बी. ओके ओके. बी का बरं आहे रे? बी काय येईल उत्तर? कारण कोण मॅम सांगेल? ए मधून जी लाईन निघेल ती पण बी ला थांबेल आणि सी मधून जी लाईन निघेल ती पण बी ला पोहोचेल. मॅम बी व्हर्टेक्स आहे त्याचा. हा, आणि बी मधून तुम्ही जी काढताय ती कशी काय क्रॉस होईल? मॅम सेट स्क्वेअरचा वापर करून. कसं काय सेट स्क्वेअरचा वापर करून? आता तुम्ही ड्रॉ करा. चला, तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी देते मी की तुम्ही आता तुमची नोटबुक मध्ये काटकोन त्रिकोण काढा आणि तुमच्या सेट स्क्वेअरनी चेक करा की त्यांच्या अल्टिट्यूड्स कुठे एकत्र येतात आणि तो पॉइंट कुठे आहे. ठीक आहे, चला चलो ट्राय करा सगळे. टुकू मुकू. चला सगळे स्टार्ट करा. ऑर्थो सेंटर कुठे येतो तो मला सांगायचा. मॅम बी डी आणि बी च्या मध्ये ऑर्थो सेंटर येतो. अरे बापरे. बी मध्ये मॅम क्यू. जस्ट अ मिनिट. तुम्हाला स्क्रीन दिसतीये सगळ्यांना व्यवस्थित? येस मॅम. Yes, ma'am. येस येस, वेट. Yes, ma'am. तुम्हाला आता मला आकृती दाखवायची आहे. त्यासाठी एकच मिनिट. मी आकृती तुम्हाला दाखवते म्हणजे लक्षात येईल. मॅम माझ्या मोबाईलचा कॅमेरा खराब आहे म्हणून मी दाखवू नाही शकत. नाही नाही, मी आकृती दाखवते तुम्हाला. मी आकृती दाखवते म्हटलं.
जस्ट अ मिनिट हा. येस मॅम. ओके. कोणी कोणी काय काय उत्तर दिलं मला सांगा. येस मॅम. मॅम मी सांगितलं बी आणि डी च्या मध्ये ऑर्थो सेंटर किंवा मग बी जवळ. बी आणि डी च्या मध्ये सांगितलंस का तू? यस मॅम. ओके. जस्ट अ मिनिट हा. बघा आता आपली आकृती कुठे गेलीये, एकच मिनिट. आता आपण ड्रॉ करून आपला आन्सर बघायचे. इथे मी आता तुम्हाला स्क्रीनवर ड्रॉ करून दाखवते. एक मिनिट, स्क्रीन चेंज करूया आपण. आता हा जो काढला होता मी, हा होता. मॅम स्क्रीन छोटी झाली. छोटी कशी होती रे स्क्रीन? बघा बरं, एकदा चेक करा. यस मॅम. नाही मॅम, बरोबर आहे. बरोबर आहे ना? ओके. येस मॅम. बरोबर आहे. ओके. आता माईक ऑफ करा, चला सगळे माईक ऑफ करा. आता ही जी मॅम आकृती दिसतीये. आहे, मॅम बरोबर बी आणि डी च्या मध्ये ऑर्थो सेंटर आला. हा एक मिनिट, ही जी आकृती आहे ती आहे अक्यूट अँगल म्हणजे लघुकोन त्रिकोणाची आकृती आहे. ठीक आहे. आता मी समजा राईट अँगल काढला इथे बघा. ओके. आणि मला तुम्हाला दाखवायचंय की याचा ऑर्थो सेंटर कुठे आहे. तर समजा मी आता एकच मिनिट, इथून मी समजा ड्रॉ केला तर तो येणार इथे कुठेतरी येईल. ओके. तो झाला माझा, हा काय झाला माझा, ही जी सेगमेंट आहे ती आपली सेगमेंट झाली सीयर. इथे काय आहे आता आपला बघा, पी क्यू आर हा त्रिकोण काढलेला आहे, ज्या त्रिकोणामध्ये क्यू हा आहे 90 अंशाचा, कारण हा काटकोन त्रिकोण दिलेला आहे आणि क्यू या व्हर्टेक्स पासून समोरच्या विरुद्ध बाजूवर मी काय केला, एक लंब काढला, तो आहे क्यू एस. आता क्यू एस हा एक पहिला लंब झाला. आता त्याच्यानंतर बघा पी क्यू हा स्वतःच एक लंब आहे, कारण पी या व्हर्टेक्स पासून समोरच्या बाजूवर काढलेला हा लंब आहे. आता इथे 90 अंश आहे, म्हणजेच हा आर पासून जो आपण क्यू कडे दिलेला आहे, आर या व्हर्टेक्स पासून पण जो लंब आहे तो पण आर क्यूच येणार आहे. म्हणजे हा जो बिंदू आहे क्यू, इथे बघा या व्हर्टेक्स मधून काढलेली अल्टिट्यूड आली, या व्हर्टेक्स मधून काढलेली अल्टिट्यूड आली आणि याही व्हर्टेक्स मधून काढलेली अल्टिट्यूड क्यू या बिंदूवरच येऊन मिळते. म्हणजे राईट अँगल ट्रायंगल ज्यावेळी असतो त्याचा जो ऑर्थो सेंटर आहे तो कशावर येईल रे? क्यू. येस. त्याच काटकोन त्रिकोणाच्या अशा शिरोबिंदूवर येईल की जो शिरोबिंदू जिथे 90 अंशाचा कोन तयार होतो. अंडरस्टूड? यस मॅम. येस मॅम. पॉइंट असा आहे, लघुकोन त्रिकोण असेल, लघुकोन त्रिकोण म्हणजेच अक्यूट अँगल ट्रायंगल असेल तर त्याचा ऑर्थो सेंटर कुठे येईल रे? क्यू. सॉरी मॅम. लघुकोन त्रिकोण म्हणजे जो साइडला मी काढला एबीसी, त्याचा ऑर्थो सेंटर कुठे येईल? क्यू आणि एच च्या मध्ये. अरे मी काय विचारते, एबीसी हा त्रिकोण जो मी साइडला दिलाय, ड्रॉ केलाय ऑलरेडी, तो लघुकोन त्रिकोण आहे, म्हणजे ज्याचे कोणाचा माईक ऑन असतो रे नेहमी? माईक ऑफ करा ना. ज्यावेळी तुम्हाला उत्तर द्यायचे त्याच वेळी माईक ऑन करायचा, इतर वेळी माईक ऑफ करायचा, तर तुम्हाला कळणार नाही. ठीक आहे. एबीसी हा त्रिकोण जो मी लेफ्ट हँड साइडला ड्रॉ केलेला आहे तो त्रिकोण आहे लघुकोन त्रिकोण, म्हणजे याचे तीनही कोन हे 90 अंशापेक्षा छोटे आहेत, म्हणून याला लघुकोन त्रिकोण म्हणतात.
आता लघुकोन त्रिकोणामध्ये जर आपण शिरोलंब काढले तर तो शिरोलंब आपल्याला कुठे मिळतोय, त्याचे लोकेशन काय आहे? मॅम बी अँगल बी अँड अँगल डी. त्यामध्ये बी अँड डी. मॅम बी अँड डी. ओके, इकडे लक्ष द्या. तुम्हाला उत्तर काय द्यायचं होतं? तुम्हाला कळतंय, दिसतंय की हा आहे तो ऑर्थो सेंटर आहे, म्हणजे हा जो पॉइंट आहे, इथला जो पॉइंट आहे त्याला आपण ओ हे नाव देणार, ऑर्थो सेंटर. मी प्रश्न काय विचारला की त्याचे लोकेशन काय असेल. आता तुम्हाला उत्तर काय द्यायचंय? ज्यावेळी लघुकोन त्रिकोण असतो म्हणजे अक्यूट अँगल ट्रायंगल असतो, त्यावेळी त्याचा ऑर्थो सेंटर हा त्रिकोणाच्या अंतर्भागात येतो. अंतर्भागात म्हणजे इंटेरियर पार्ट. आता तुम्ही हा वर्ड ऐकला असेल की घराचं इंटेरियर करायचंय. आता इंटेरियर घराचं करायचं म्हणजे काय? घर जे असतं त्याच्या आतमध्ये फर्निचर करतं, त्याला आपण काय म्हणतो? इंटेरियर. मग त्रिकोणाच्या आत जर तो पॉइंट मिळत असेल तर त्याला पण आपण म्हणणार इंटेरियर पॉइंट, म्हणजे त्रिकोणाच्या आतमध्ये असतो तो. जसं शेजारी हा जो त्रिकोण आहे PQR, हा आहे काटकोन त्रिकोण, याचा शिरोलंब जो आहे म्हणजे जिथे एकत्र येतो तो ऑर्थो सेंटर जो आहे तो त्या त्रिकोणाच्या अशा वर्टेक्सवर मिळतो की जिथे 90 अंशाचा कोन तयार होतो तिथे आपल्याला ऑर्थो सेंटर मिळेल. कुठे? काटकोन त्रिकोणामध्ये. आणि हा दाखवला मी लघुकोन त्रिकोणामध्ये. आता माझा प्रश्न असा आहे की जर विशाल कोन त्रिकोण असेल म्हणजे ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल असेल तर तुम्हाला त्याचं लोकेशन आतमध्ये मिळेल इंटेरियर, का त्या साइडवर मिळेल, का त्याच्या आउटसाइड म्हणजे एक्सटेरियर मध्ये मिळेल? मॅम एक्सटेरियर. ओके, आता तुम्ही आन्सर दिले. मी आता माईक ऑफ केलाय, इकडे लक्ष द्या. हे तर समजलं तुम्हाला, लघुकोन त्रिकोण इथे त्याच्या बाजूवरच येतो. आता समजा मी विशाल कोन त्रिकोण काढला म्हणजे ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल जर काढला तर आता बघा, ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल मी समजा, ओके जस्ट अ मिनिट. आता समजा मी ही एक लाईन काढली, इथून हा असा काढला आणि इथून ही लाईन अशी काढली, म्हणजे तो काटकोन त्रिकोण नाही दिसला पाहिजे कारण आपण विशाल कोन त्रिकोण काढतोय. विशाल कोन त्रिकोण कशाला म्हणायचं? की ज्या त्रिकोणामध्ये कोणताही एक अँगल जो आहे तो 90 अंशापेक्षा जास्त असतो आणि 180 अंशापेक्षा म्हणजे 180 डिग्री पेक्षा तो कमी असतो, त्याला आपण विशाल कोन त्रिकोण म्हणतो. आता अशा वेळी बघा, समोरून या वर्टेक्स मधून, आता समजा मी याला इथून वर्टेक्स मधून काढला इथे, ओके, तर याचा इथे येईल. पण जर इथून आपण बिंदू इथून जर आपण काढायचं ठरलं तर हा येणार असा कुठेतरी इथे येईल आणि हा इकडे कुठेतरी येईल. म्हणजे या बिंदूतून जर आपण काढायचं ठरवलं तर हा असा कुठेतरी इकडे येईल आणि हा जो आहे जर तो हा आपण एक्सटेंड केला तर हा असा कुठेतरी पुढे जाईल. म्हणजेच तो या त्रिकोणाच्या, आता त्रिकोणाला नाव दिलं X, इथे नाव दिलं Y आणि इथे नाव दिलं Z. तर त्रिकोण XYZ हा जर विशाल कोन त्रिकोण असेल तर त्याचा जो शिरोलंब, प्रत्येक वर्टेक्स मधून काढलेला शिरोलंब हा त्याच्या बाहेरच्या बाजूला मिळेल म्हणजे आउटसाइडला मिळेल. ठीक आहे, तर आपण काय म्हणू शकतो की विशाल कोन त्रिकोणाच्या जे काही अल्टिट्यूड्स आहेत ते आउटसाइड दी ट्रायंगल आपल्याला मिळतील. आता तुम्हाला मी सेम स्क्रीनवर तुमच्या ज्या टेक्स्टबुक मध्ये दिलंय ती स्क्रीन तुम्हाला दाखवते. बघा आता, आता इथे बघा, इथेच दाखवलंय ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. डू दे इंटरसेक्ट इच अदर?
त्यांनी विचारले आणि ड्रॉ द लाईन्स कंटेनिंग द अल्टिट्यूड्स ऑब्झर्व दॅट दीज लाईन्स आर कॉन्करंट. आता बघा इथे जसं मी काढलं होतं यातून जो शिरोलंब काढलेला आहे तो जर आपण एक्सटेंड केला तर तो बाहेर आलाय. इथून आर या बिंदूतून काढला शिरोलंब तो आला इकडे. ओके. आणि इथून पी या बिंदूतून शिरोलंब काढलाय तोही इकडे. म्हणजे जेव्हा विशाल कोन त्रिकोण असतो, आता पी क्यू आर हा विशाल कोन त्रिकोण आहे, याचे जे शिरोलंब आहे ते त्रिकोणाच्या बाहेरील बाजूत मिळतात. म्हणजे त्याचा जो ऑर्थो सेंटर आहे इट इज आउटसाइड द ट्रायंगल. आउटसाइड. आणि जो लघु कोन आहे त्याचा इनसाइड मिळतो आणि जो राईट अँगल आहे तो त्याच्या बाजूवर जिथे 90 अंशाचा कोन होतो तिथे मिळतो. समजलं ऑर्थो सेंटर म्हणजे काय? त्रिकोणाचा जो कॉन्करंट पॉइंट आहे अल्टिट्यूडचा तो म्हणजे काय? सगळ्यांना समजलं का? येस मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. येस मॅम. ओके. आता मी काय रीड करतेय ते बघा. किंवा मी आता ना एक मिनिट. रामदास वाघ तू स्क्रीनवर दिसतीये ती पहिली लाईन रीड करशील? रामदास वाघ. येस मॅम. करू. ओके. मॅम करू आधो. मी ज्याचं नाव घेतलं त्यानीच उत्तर द्यायचं, त्यानीच रीड करायचं, प्रत्येकाने मध्ये बोलायचं नाही. ओके. रामदास रीड कर. The altitude of a triangle pass through exactly one point. That means they are congruent. The point of congruence is called the orthocenter and it is denoted by O. ओके. व्हेरी गुड रामदास. सी काय त्यांनी रीड केलं की कॉन्करंट म्हणजे काय किंवा त्याचा अर्थ काय असतो, तर ज्यावेळी एकाच बिंदूमध्ये त्या ज्या अल्टिट्यूड्स आहेत त्या पास होतात, त्या बिंदूपासून पास होतात, त्या बिंदू थ्रू पास होतात, म्हणजे त्या बिंदूवर येऊन त्या मिळतात, एकमेकींना इंटरसेक्ट करतात, त्या बिंदूला आपण म्हणतो ऑर्थो सेंटर. आता त्याच्या खाली जी लाईन दिली आहे ती काय दिली आहे? द ऑर्थो सेंटर ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल इज द व्हर्टेक्स ऑफ अ राईट अँगल. म्हणजे ज्या काटकोन त्रिकोणाचा जो व्हर्टेक्स आहे त्याच्यावर ऑर्थो सेंटर आपल्याला मिळतो. त्याच्यानंतर ऑब्ट्यूस अँगलचा दिलाय बघा त्यांनी की ऑर्थो सेंटर ऑफ अन ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल इज इन द एक्सटेरियर ऑफ द ट्रायंगल. त्याच्या त्रिकोणाच्या बाहेरील बाजूला मिळतो. जेव्हा तो विशाल कोन त्रिकोण असतो त्यावेळी त्याचा ऑर्थो सेंटर हा त्रिकोणाच्या बाहेर मिळतो. ओके. आता नेक्स्ट काय दिलेलं आहे त्यांनी? द ऑर्थो सेंटर ऑफ अन अक्यूट अँगल ट्रायंगल इज इन द इंटेरियर ऑफ द ट्रायंगल. म्हणजे ज्यावेळी तुम्ही लघुकोन त्रिकोण कन्सिडर करता त्याचा जो ऑर्थो सेंटर आहे, म्हणजे जर शिरोलंब आपण काढले तर ते कुठे मिळतात एकत्र? त्रिकोणाच्या अंतर्भागात, इंटेरियर पार्ट मध्ये मिळतात. आता समजलं सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. एनी डाऊट? Yes, ma'am. No ma'am. ओके. इकडे लक्ष द्या आता. मेडियन. आता नेक्स्ट पॉइंट आहे आपला मेडियन. डू यू नो व्हॉट डू यू मीन बाय मेडियन? मॅम मी सांगू. ओके. किशोर पवार तू सांग. मध्यगा. व्हेरी गुड. मध्यका. त्याचा अर्थ काय असतो? मध्यका म्हणजे काय? आदम. मॅम मी सांगू प्रीती. मॅम मी सांगू आदम. मॅम मी सांगू. बाकीच्यांनी पण पंढरीनाथ तू सांग. पंढरीनाथ. मॅम मी पंढरीनाथ. सांगते मॅम. जो मध्य भाग असतो त्याला मॅम मी रीड करू का हो? मॅम मी करू. मॅम मी रीड करू. सगळे बोलू नका. मॅम प्लीज वन चान्स मी. ओके.
मी एकाच क्लासमध्ये सगळ्यांना चान्स नाही देऊ शकत आणि एकाला चान्स दिला की तुम्ही प्रत्येक जण म्हणता की मला चान्स द्या, तर असं इतकं लगेच पॉसिबल नाही होणार की सगळ्यांनाच मी चान्स देईल. हळूहळू एकाला मिळाला, उद्या दुसऱ्याला मिळेल, असं होईल. ठीक आहे. तर आता मी रीड करते की मेडियन म्हणजे काय असतं की द सेगमेंट जॉईनिंग द वर्टेक्स, म्हणजे असा सेगमेंट की जो वर्टेक्स आणि वर्टेक्स अँड मिड पॉइंट ऑफ द अपोजिट साइड, म्हणजे या त्रिकोणाचा हा वर्टेक्स आणि समोरील बाजूचा जो मिड पॉइंट आहे, म्हणजे या समोरील बाजूचे दोन भाग केल्यानंतर जो काही बिंदू मिळतो ते जर आपण जोडले तर त्या सेगमेंटला आपण म्हणतो मेडियन ऑफ द ट्रायंगल. म्हणजे दिलेल्या HFC या त्रिकोणामध्ये F पासून काढलेली जी सेगमेंट आहे समोरच्या बाजूवर, म्हणजे HC या बाजूवर काढलेली FD ही जी सेगमेंट आहे ती FD सेगमेंट काय करते, समोरील बाजूचे दोन समान भाग करते, म्हणून FD ला आपण म्हणू शकतो मध्यगा, म्हणजेच मीडियन ऑफ अ ट्रायंगल. मीडियन ऑफ द ट्रायंगल. समजलं मीडियन म्हणजे काय, मध्यगा म्हणजे काय? सगळ्यांना समजलं का रे? Yes, मला सांगा मग मध्यगा किती असतात त्रिकोणाला? yes ma'am. त्रिकोणाला किती मध्यगा असतात? 3 फोर कोण म्हणते रे? फोर कोणी सांगितलं उत्तर? Ma'am, only फोर कसं काय येईल रे 3 आन्सर? मध्यगा. नो मॅम 3. किती येतील मध्यगा? किती येतील? 3. Yes, absolutely correct. फक्त 3 मध्यगा येतील. 3 पेक्षा जास्त कशा येतील रे? जर त्रिकोणाला 3च शिरोबिंदू आहेत, वर्टेक्स जर 3च आहेत, तर ते त्याच्या ज्या मध्यगा आहेत त्या पण 3च येणार ना. ज्या मेडियन आहेत त्या 3च येणार, कारण त्या शिरोबिंदूतून तुम्हाला मध्यगा ड्रॉ करायचे. येस और नो? Yes ma'am. Yeah. Understood that how many medians are there? 3. 3 medians of the triangle. 3 medians of the triangle. Okay, absolutely correct. Yes, absolutely correct. Now pay attention that next point is what? ड्रॉ कशी करायची मध्यगा, म्हणजे मेडियन तुम्ही ड्रॉ कशी करणार, हा नेक्स्ट पॉइंट आहे आपला. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की इथे ABC हा त्रिकोण दिलेला आहे आणि त्यांनी इथे तुम्हाला दाखवली आहे की CP ही पहिली मध्यगा, BR ही दुसरी मध्यगा आणि AQ ही तिसरी मध्यगा दिलेली आहे. मग त्याचा जो इंटरसेक्शन पॉइंट आहे, जिथे एकमेकांना ते छेदतात, ज्या पॉइंट मधून ते पास होतात, त्या पॉइंटला आपण म्हणायचं सेंट्रॉइड. आणि त्याचं जे त्याला आपण G या लेटरने डिनोट करतो, म्हणजे वी आर युजिंग G लेटर टू रिप्रेझेंट दॅट सेंट्रॉइड. सेंट्रॉइड म्हणजे काय? ज्या ठिकाणी त्रिकोणाच्या तीनही मध्यगा एकत्र येतात त्या बिंदूला आपण म्हणतो त्या बिंदूला आपण म्हणतो सेंट्रॉइड. ठीक आहे. आता बघा कसा काढायचा तो बिंदू, म्हणजेच काय, पहिल्यांदा आपल्याला काढावं लागेल मेडियन, म्हणजे मध्यगा कशी काढायची. आता इथे दिली आहे बघा, AB हा बेस दिलाय. बेस म्हणजे काय? पाया. ज्यावेळी असा पाया असतो त्यावेळी तुम्हाला पहिल्यांदा कंपास, तुम्हाला माहितीये कंपासचं एक जे टोक असतं ते तुम्ही A या बिंदूवर ठेवायचं. त्याच्यानंतर दुसरं टोक जर कंपासमध्ये तुम्ही घेतलं तर ते निम्म्यापेक्षा जास्त घ्यायचं, वरती एक आर्क ड्रॉ करायचा. आर्क म्हणजे कंस, आणि सेम तसाच खाली एक ड्रॉ करायचा इथे.
त्याच्यानंतर काय करायचं, ते सेम अंतर घेऊन इथून इथं जे टोक होतं ते उचलायचं आणि ते ठेवायचं बी या बिंदूवर, आणि बी या बिंदू मधून सेम तेच अंतर आपल्याला काय करायचंय, वरती एक कंस काढायचा आणि खाली एक कंस काढायचा, आणि त्यानंतर हे जे कंस एकमेकांना जिथे छेदतात त्यातला हा बिंदू आणि यातला हा बिंदू हे एकमेकांना जोडायचे, आणि त्यानंतर तुम्हाला या रेषेवर म्हणजे या ज्या AB या सेगमेंटवर जिथे तो बिंदू मिळेल तो बिंदू म्हणजे तुमची मध्यगा जोडण्याचा पॉइंट. मग जिथे तुम्हाला इथे पॉइंट मिळाला, मग C या बिंदूतून सरळ या पॉइंटला आपल्याला स्केलच्या साह्याने आपल्याला काय करायचंय, सेगमेंट ड्रॉ करायचंय की जी आहे CP मध्यगा. आता सेम प्रोसेस तुम्हाला करायची A आणि C हा पाया घेऊन, म्हणजे A वर एकदा कंपासचं टोक ठेवायचं, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, वरती एक कंस खाली एक कंस. आता सेम तेच अंतर ठेवायचं, A वरचा कंपासचं टोक उचलायचं, ते C वर ठेवायचं आणि पुन्हा वरती एक कंस खाली एक कंस, आणि तुम्हाला ज्या दोन कंस जिथे एकत्र येतात तो बिंदू मिळतो तुम्हाला R हा बिंदू, आणि R हा बिंदू मिळाल्यानंतर B मधून R ला जोडणारी एक सेगमेंट काढायची, आणि ती BR ही सेगमेंट झाली तुमची मध्यगा, त्रिकोणाची मध्यगा. आणि त्यानंतर सेम प्रोसेस तुम्हाला BC या पायासाठी घेऊन BC चा पण तुम्हाला Q हा बिंदू तुम्हाला मिळाल्यानंतर A मधून Q ला जोडणारी जी सेगमेंट आहे ती तुमची होणार मेडियन. आणि अशा पद्धतीने तीनही व्हर्टेक्स मधून जेव्हा तुम्ही मेडियन ड्रॉ कराल त्यावेळी त्या मेडियन जिथे येऊन मिळतात, जो इंटरसेक्शन पॉइंट आहे त्याला आपण म्हणायचं सेंट्रॉइड, आणि सेंट्रॉइड हा नेहमी G या लेटरने दाखवतात. ओके, समजलं का? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. आता माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, जसं मी तुम्हाला विचारलं की ऑर्थो सेंटर प्रत्येक त्रिकोणाचा वेगवेगळ्या एरियामध्ये आपल्याला सापडतो, तसं मध्यगाचा जो सेंट्रॉइड हा बिंदू आहे, सेंट्रॉइड हा जो काही आपला G हा जो पॉइंट आहे तो तुम्हाला कुठे मिळेल? सेंट्रॉइड मॅम इंटेरियर मध्ये. मॅम रिपीट प्लीज. बघा, जसं ऑर्थो सेंटर हा आपल्याला वेगवेगळ्या भागात मिळाला, पहिल्यांदा जेव्हा छोटा लघुकोन त्रिकोण होता तेव्हा तो आतमध्ये होता त्रिकोणाच्या, जेव्हा काटकोन घेतला तेव्हा तो त्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूवर होता, आणि जेव्हा विशाल कोन घेतला तेव्हा जो बिंदू ऑर्थो सेंटर जो आहे तो आपल्याला आउटसाइड ट्रायंगल मिळाला. तर अशा वेळी जसं आपल्याला वरच्या तीन त्रिकोणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ऑर्थो सेंटर मिळाला, आता इथे मला सांगा सेंट्रॉइड कुठे मिळेल? मॅम इंटेरियर मॅम C and P. मॅम जी. मॅम त्रिकोणाच्या मध्यभागी. Yes. मॅम. कोणी सांगितलं? एक मिनिट, कोण ना? मॅम त्रिकोणाच्या मध्यभागी संदीप महाले. ओके, व्हेरी गुड. त्रिकोणाच्या अंतर्भागात म्हणजे इंटेरियर पार्ट मध्ये तुम्हाला त्रिकोणाची जी काही तुम्ही मध्यगा काढली आहे त्याचा जो इंटरसेक्शन पॉइंट आहे, ज्याला आपण सेंट्रॉइड असं म्हणतो, तो तुम्हाला मिळाला त्रिकोणाच्या इंटेरियर पार्ट मध्ये, आणि हा नेहमी तुम्हाला इंटेरियर पार्ट मध्येच मिळणार. बघा आता इथे काय दिले त्यांनी, their point of concurrence is called the centroid and it is denoted by letter G. ओके, इथे आपल्याला तो पॉइंट मिळालेला आहे. आता त्यांनी काय इथे दिली, ऍक्टिव्हिटी दिली आहे की तुम्ही कसा ड्रॉ कराल, तर तो तुम्ही घरी चेक करण्यासाठी एकदा ती ऍक्टिव्हिटी करू शकता की खरंच तुम्हाला मध्यगा काढताना तो बिंदू तुम्हाला म्हणजे त्रिकोणाच्या अंतर्भागात मिळतो की नाही मिळत हे बघायचंय आपल्याला. ठीक आहे, तर तुम्ही तो घरी ट्राय करू शकता. आणि इथे काय दिलेली आहे,
की द प्रॉपर्टी ऑफ द सेंट्रॉइड ऑफ अ ट्रायंगल. तर त्याची प्रॉपर्टी दिली आहे, तुम्हाला लेंथ मोजायची आहे, त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा रेशो शोधायचा आहे. ही पण एक ऍक्टिव्हिटी आहे. पहिल्यांदा तुम्ही जर घरी एखादा त्रिकोण काढून त्याची मध्यगा काढून जर तुम्ही सेंट्रॉइड मिळवला तर त्या माहितीवरून तुम्ही हे जे दिलेले बॉक्सेस आहेत ते तुम्ही फिल करू शकता. ओके. हॅलो मॅम. मॅम तो जो रेशिओ आहे तर त्याला असंच वाचतं ना, रेशिओ ही 2:2 का 2:2? इथे जो दिलाय म्हणजे हे रीड कसं करायचं विचारतीयस का? येस मॅम. हे बघ इथे काय दिलंय, ऑब्झर्व दॅट ऑल ऑफ दीज रेशोज आर नियरली 2:1. 2:1. येस मॅम. येस मॅम. समजलं का? Yes, आता ma'am. आजच्या क्लासमध्ये आपण काय काय बघितलं ते बघूया. बघा आता आजच्या क्लासमध्ये आपण काय बघितलं, द मीडियन ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्करंट अँड देअर पॉइंट ऑफ कॉन्करन्स. कोण रीड करेल? कोणतं मॅम? गुगल टाका पावर. मॅम कोणता? मॅम मी रीड करू? मॅम मी प्रीती. ओके ओके, जस्ट अ मिनिट. प्रीती पहिली लाईन तू वाच, त्याच्यानंतर अनुष्का तू त्याच्या पुढची लाईन कंटिन्यू कर. प्रीती पवार वाचेल पहिली लाईन, त्याच्यानंतर अनुष्का. स्टार्ट. मॅम नाव वाचायचंय ना? काय? नाव वाचायचंय ना? मॅम हा त्याच्या खाली वाचायचंय. The median of a triangle are congruent. Their point of concordia in called the concordine and in ओके प्रीती, it is ते कॉन्करन्स आहे, कॉन्करन्स. ओके. थोडं मॅम पुन्हा एकदा आपण बघू शकतो ते. अनुष्का मॅम मी पुन्हा रीड एकदा करू रीड का? करेल. मॅम मी रीड अनुष्का. करू? येस. मीडियमची चान्स मागते प्लीज. एक मॅम, मिनिट, अनुष्का तू पहिली लाईन वाच पुन्हा एकदा. The medians of a triangle are congruent. Their point of concurrence is called the centroid and it is denoted by G. ओके. नाव संदीप महाले, तू नेक्स्ट लाईन रीड कर. Yes, ma'am. For all types of triangle, the location of G is in the interior of the triangles. The centroid divides each median in the ratio 2:2. 2:1. 2:1. 2:1. Yes, of course. Okay, very good. That today we learn that what do you mean by altitudes? What do you mean by orthocenter and then centroid and how to draw that. Okay. हे सगळं आज आपण बघितलेलं आहे. आता नेक्स्ट जो सेशन असेल आपला, नेक्स्ट क्लास जो असेल त्यामध्ये आपल्याला काय बघायचंय? होमवर्क सांगून द्या ना. Expansion formula. Expansion formula. Yes. एक मिनिट, नेक्स्ट सेशन मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 4.1 यामधले क्वेश्चन आपण बघणार आहोत. ओके. मॅम मला होमवर्क सांगून द्या ना. होमवर्क आज तुम्हाला तुला फक्त तुम्ही इकडे लक्ष द्या. फक्त होमवर्क हा आहे की कोणताही एक त्रिकोण काढा, जसा की लघुकोन काढला तरी चालेल. लघुकोनाची मला मध्यगा दाखवा आणि त्याचा सेंट्रॉइड हा तुम्हाला दाखवायचा. ठीक आहे. Yes, ओके. ma'am. Yes, मॅम उद्या क्लास नसणार का? गुड नाईट. क्लासला सुट्टी आहे का? Hello, ma'am. हो. येस. उद्या हा. उद्या क्लासला सुट्टी आहे का?